नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीनगरमधील अत्यंत गजबजलेल्या लाल चौकामध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला. मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटामध्ये किमान 15 जण जखमी झालेत. स्फोटानंतर लाल चौकात घबराट पसरली असून परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाने घेरावबंदी केली आहे. दहशतवाद्यांनी लाल चौकातील ऑल इंडिया रेडिओ स्टेशन बाहेर सीआरपीएफच्या बंकरवर हा ग्रेनेड हल्ला केलाय. माहिती मिळताच जम्मू काश्मीर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान स्फोटात जखमी झालेल्या सर्व लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रशासनाची परवानगी नसताना मूक सायकल फेरी काढली असा ठपका ठेवून सहभागी झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांसह कार्यकर्त्यांवर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आलाय. महाराष्ट्र एकीकरण समिती गेली 68 वर्षे कायदेशीर मार्गाने केंद्र सरकारच्या विरोधात हा लढा लढत आहे. यामध्ये माजी आमदार मनोहर किरणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण पाटील, अमर येळूरकर, गजानन पाटील, नेताजी जाधव, अंकुश केसरकर, मदन बामणे, सचिन केळवेकर, प्रशांत भातकांडे, जयेश बामणे, जयेश भातकांडे, महेश नाईक, किरण गावडे, महादेव पाटील, शुभम शेळके, रेणू किल्लेकर, सरस्वती पाटील, सरिता पाटील यांच्यासह 1000 ते 1500 कार्यकर्त्यांवर मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलंय. याबाबत मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज मिळालाय. या प्रकारानंतर मुंबई पोलीस सक्रिय झाले असून मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एका अनोळखी मोबाईल नंबरवरून संदेश आलाय. त्यात म्हटलं आहे की योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसात राजीनामा द्यावा, नाहीतर आम्ही त्यांना बाबा सिद्दीकी याच्याप्रमाणे मारून टाकू. काल शनिवारी सायंकाळी हा मेसेज मिळाला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी शोध सुरू केलाय. अनमोड अबकारी तपासणी नाक्यावर 45,000 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी ट्रक चालक दरेप्पा बिरादार राहणार सिंदगी, जिल्हा विजयपूर याला ताब्यात घेण्यात आलं असून 48 लाख रुपये किमतीचा ट्रक ही जप्त करण्यात आलाय. ट्रक क्रमांक KA32AA8571 मधून गोवा बनावटीच्या मद्यसाठ्याची तस्करी होत असल्याची माहिती अबकारी विभागाला मिळाली होती. त्यानुसार अबकारी निरीक्षक महेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाहनाची तपासणी केली असता 45,000 रुपयांचा मद्यसाठा आढळून आलाय. हिंडलगा रोडवरील गणपती मंदिर परिसरातील अर्गन तलावात काल शनिवारी सकाळी 2 मृतदेह आढळून आले. तलावामध्ये स्वतःला झोकून देऊन आई आणि मुलाने आत्महत्या केल्याचं तपासात आढळून आलंय. कविता बसवंत जुने बेळगावकर वय 40 आणि मुलगा समर्थ बसवंत जुने बेळगावकर वय 14 दोघेही राहणार कलखाम तालुका बेळगाव असे आत्महत्या केलेल्या आई मुलाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून प्राप्त झालेली माहिती अशी की कॅम्प येथील विनायक मंदिराशेजारील अर्गन तलावात 2 मृतदेह तरंगत असल्याचे मिलिटरी प्रशासनाला लक्षात आले. लागलीच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. दिवाळीसाठी बेळगावात आलेल्या परगावच्या नागरिकाची किमती ऐवजाची बॅग प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल रिक्षा चालकाचा सत्कार करण्यात आला. राहुल गांधी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अब्दुल मिस्त्री दुबईवाले तसेच रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी यांच्या पुढाकारांनी ही बॅग परत मिळाली त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. बेळगावात आलेले महेश जगजंपी यांना त्यांची बॅग रिक्षामध्ये विसरल्याचे लक्षात आले. मात्र ती रिक्षा नवीन असल्यामुळे नंबर नव्हता, त्यामुळे शोध घेणे कठीण होते. मात्र कंपनी व्यवस्थापक समीर अली खिलारी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर कॅम्प पोलीस स्थानकात रिक्षा चालकाला बोलावून सदर बॅग मूळ मालकाकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आली. भविष्यात सौंदत्तीतील यल्लमा डोंगरावर थेट हवेतून जाता येणार आहे. राज्यातील प्रमुख धार्मिक आणि प्रेक्षणीय स्थळी रोपवेज आणि केबल कार सुविधा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. याद्वारे पर्यटनाला चालना देण्याचा मानस असून त्यात सौंदत्ती यल्लमा देवस्थानाचाही समावेश आहे. येत्या काही महिन्यात ही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून लवकरच कर्नाटक टुरिझम रोपवेज विधेयक 2024 मांडले जाणार आहे. तसे झाल्यास रोपवेसाठी स्वतंत्र विधेयक मांडणारे कर्नाटक हे दक्षिण भारतातील पहिलेच राज्य बनणार आहे.
त्यासाठी काही स्थळे निवडण्यात आली असून पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. खानापूर तालुक्यातील खैरवाड आणि हडलगा गावच्या मध्ये असलेल्या जंगलामध्ये बिबट्याची दहशत माजली असून हडलगा गावातील 8 ते 10 कुत्र्यांचा या बिबट्याने बळी घेतलाय. खैरवाड येथील माजी सैनिक रामा बावकर यांची शेत जमीन खैरवाड व हडलगा गावच्या मधील सीमेवर असून या ठिकाणी त्यांनी 30 बकरी पाळल्या आहेत. नेहमीप्रमाणे रामा बावकर हे आपली बकरी चारण्यासाठी बाहेर रानामध्ये घेऊन गेले होते. सायंकाळ झाल्याने ते परत आपल्या शेतातील घराकडे माघारी फिरले व आपली सर्व बकरी त्यांनी शेतातील घरामध्ये बांधली. पण बकरी मोजल्यानंतर एक बकरी कमी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे ताबडतोब त्यांनी बाहेर येऊन पाहिलं असता एका झाडाखाली बिबट्याने बकऱ्याची मान आपल्या जबड्यात धरलेली त्यांना दिसून आली. ते पाहून त्यांनी आरडाओरड केली. या आवाजांच्या गोंधळाने भयभीत झालेल्या बिबट्याने बकऱ्याला त्या ठिकाणी सोडून जंगलात पलायन केले. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकावर असलेल्या शौचालयांवर प्रवाशांची लूट सुरू झाली आहे. या ठिकाणी बसणारे कामगार लघुशंकेसाठी प्रवाशांकडून 2 रुपयांची उकळणी करू लागलेत. रोज या ठिकाणी हजारो प्रवासी ये जा करत असतात. या शौचालयांचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. पण या ठिकाणी गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू झालाय. प्रवाशांच्या सोयीसाठी म्हणून स्थानकाच्या आवारात 4 ठिकाणी शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी कंत्राटी पद्धतीवर त्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली जाते. शौचालयासाठी जाणाऱ्या प्रवाशांकडून 2 रुपये शुल्क आकारावे असा नियम आहे, तर लघुशंकेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये असा नियम असताना देखील या ठिकाणी नियुक्त कामगार लघुशंकेसाठी 2 रुपयांची आकारणी करताना आढळून आले. स्मार्ट सिटी अंतर्गत शहराचा विकास सुरू असला तरी वाहतूक समस्येचे ग्रहण मात्र अद्याप सुटलेले नाही. वाहतूक सिग्नलांची वेळेवर देखभाल करण्यात येत नसल्याने अनेक ठिकाणचे सिग्नल सातत्याने नादुरुस्त बनत आहेत. शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या यंदेखूट येथील सिग्नल सातत्याने बंद पडत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे 3-13 वाजले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात 16 ठिकाणी नवीन वाहतूक सिग्नल बसवण्यात आले आहेत. मात्र जुन्या सिग्नलच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ते वारंवार नादुरुस्त बनत आहेत. सिग्नलची देखभाल करण्यासाठी ठेकेदाराची निवड करण्यात आली नसल्यानं ही समस्या निर्माण होत आहे. अचानक सिग्नल बंद पडल्याने त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे 3-13 उडत असून वाहतूक नियमन करण्याचा भार पोलिसांवर पडतोय. बेळगाव शहरात स्मार्ट सिटी तयार करत असताना सर्व सेवा सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्याची व्यवस्था प्रशासन करत आहे. याचाच एक भाग म्हणून बेळगावच्या बस स्थानकातच कचरा डेपोची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा टाकण्यासाठी नागरिकांना जास्त दूर जावं लागू नये अशीच व्यवस्था आहे. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकात साचलेला कचरा बघून प्रशासनाने याची व्यवस्था केली आहे का अशी शंका उपस्थित होते. येथील साचलेल्या या कचऱ्याची उचल कधी करतात की नाही अशीही शंका येते. प्रवासाच्या निमित्ताने अनेक प्रवासी येत असतात. त्यांना बस स्थानकामध्ये असे कचऱ्याचे साम्राज्य दिसल्यास शहराबद्दल त्यांना काय वाटेल याचा विचार करण्याची गरज असून तातडीने येथील कचरा हटवावे अशी मागणी होत आहे. बेळगाव पणजी महामार्ग बनवण्याचं काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं हाती घेतलं आहे. गेल्या 8 वर्षांपासून या महामार्गाचं काम सुरू आहे. महामार्ग करताना खानापूर ते लोंढ्यापर्यंत सर्व गावांच्या नावाचे फलक तसेच दिशादर्शक फलकही हटवून नव्या मार्गाची निर्मिती केली आहे. त्यामुळे गावाचा थांबा आणि वळण कळत नसल्याने बस चालक, नव्याने येणारे प्रवासी आणि या भागातील ग्रामस्थांची दिशाभूल होऊन त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी महामार्ग प्राधिकरणाने खानापूर ते लोंढा दरम्यान येणाऱ्या 25 गावांच्या नावांचे फलक आणि दिशादर्शक फलक लावावेत, अन्यथा 10 नोव्हेंबर नंतर आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. जगभरातील ख्रिश्चन बांधव दिनांक 2 नोव्हेंबर हा दिवस सर्व पितरांचा दिवस म्हणून पाळतात. त्यानुसार शहर व परिसरातील ख्रिश्चनांनी आज स्मशानभूमीमध्ये विशेष प्रार्थना करून हा दिवस साजरा केला. जुनी ख्रिश्चन दफनभूमी, गोल्फ कोर्स जवळील नवीन दफनभूमी, शहापूर आदी ठिकाणी विशेष जनसमुदाय व प्रार्थना सेवा घेण्यात आली. हनुमान नगर जवळील जुन्या स्मशानभूमीमध्ये मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधवांनी मृतांच्या आत्म्यासाठी प्रार्थना अर्पण केल्या. सेंट पॉल्स हायस्कूलचे प्राचार्य फादर सायमन फर्नांडिस यांनी आपले विचार मांडले. फादर जो डिसोजा, फादर मायकल फर्नांडिस, फादर अल्बर्ट डिसोजा इतर धर्मगुरूही उपस्थित होते. महाराष्ट्रात आचारसंहिता असल्याने साखर कारखान्यांचा यावर्षीचा गळीत हंगाम लांबणीवर पडत असल्याने सीमा भागातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गाची चिंता आणखीनच वाढली आहे. या वर्षीचा शासन निर्णय हा 15 नोव्हेंबर नंतर कारखाने सुरू करण्याचा असल्याने सर्वच कारखान्यांची धुराडी ही उशिरा पेटणार आहेत.
परिणामी कारखाना प्रशासनाची गळीत हंगामाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मोठी कसोटी लागणार आहे. त्यातच दिवाळीचा सण व विधानसभा असल्याने साखर कारखाने सुरू करण्याबाबत हा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या वर्षी गाळपच्या बाबतीत साखर कारखानदारांना मोठी कसरत करावी लागली होती. यावर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण होईल असं दिसत आहे. कारण गुळ गुऱ्हाळ सुरू झाल्यानं व त्यातच गळीत हंगाम लांबणीवर पडल्यानं गुळ उत्पादक गुऱ्हाळांकडे ऊस उत्पादक शेतकरी वळण्याची शक्यता आहे. शिवाय कर्नाटक व महाराष्ट्रातील सर्वच कारखाने उशिरा सुरू होणार आहेत. 2025 मध्ये भारताची लोकसंख्या वाढीचा दर 0.9% असेल. 2025 मध्ये भारताची लोकसंख्या 146 कोटी होण्याची शक्यता आहे. युनायटेड नेशन्स सोशल इकॉनॉमिक एजन्सीने एप्रिल 2023 मध्ये भारताची लोकसंख्या 142 कोटी किंवा त्याहून अधिक म्हणजे चीनच्या बरोबरीची असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. 2025 मध्ये देशाची लोकसंख्या 146 कोटी होण्याची शक्यता असून राष्ट्रीय जनगणना पुढील वर्षी सुरू होईल आणि 2026 वर्षाच्या सुरुवातीला संपेल. अस्मिता क्रिएशन्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी अभिनेते, दिग्दर्शक, विनोदी कलाकार आणि नाट्य कलाकार विजय पाटकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. गोलमाल, ऑल द बेस्ट, सिंघम, नवरा माझा नवसाचा अशा मराठी चित्रपट सृष्टीबरोबरच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या विनोदाचा ठसा उमटवणारे तसेच 300हून अधिक चित्रपटांमध्ये आपल्या विनोदी अभिनयाची छाप सोडलेले जागतिक दर्जाचे मायनिंग स्टार म्हणून ओळखले जाणारे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक व निर्माता असे अनेक कार्यभार सांभाळले तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष, सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर येत्या मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी बेळगावला भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या शुभ हस्ते अस्मिता क्रिएशनच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन या महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. हे सत्र 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी एक दिवस दोन्ही सभागृहाचे सदस्य संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये कामकाजासाठी बसू शकतात. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे संयुक्त सत्र 26 नोव्हेंबर रोजी बोलावले जाऊ शकते. छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. राजपूर कुसमी मार्गावरील लाडुवा गावाजवळ भरधाव वेगाने जाणारी 4 चाकी तलावात पडल्याने एका मुलीसह 8 जणांचा मृत्यू झालाय. हे सर्वजण कुसमी पोलीस ठाण्याच्या लारिमा गावातील रहिवासी आहेत. सर्वजण कारमधून सूरजपूरला जात होते. शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास चालक मुकेश दास हा एक मुलगी, एक महिला आणि 4 पुरुषांना घेऊन कुसमीच्या लारिमा गावातून राजपूरच्या दिशेने येत होता. राजपूरला जाण्यासाठी लाडुवा गावाजवळ चालकाचे वेगवान कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात जाऊन पडली आणि ही घटना घडली. रविवारी भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत खराब दिवस ठरला. भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत व्हाईट वॉशच्या नामुष्कीला सामोरं जावं लागलंय. भारतीय संघ मायदेशात पहिल्यांदाच कसोटी मालिकेत 3-0 अशा फरकाने पराभूत झाला. दरम्यान यामुळे भारतीय संघाचे दुहेरी नुकसान झालं आहे. भारताला व्हाईट वॉश तर स्वीकारावा लागलाच, पण त्याबरोबरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ते 25 स्पर्धेच्या पॉइंट्स टेबलमधील पहिलं स्थानही गमवावं लागलंय. भारताला रविवारी न्यूझीलंड विरुद्ध मुंबईत झालेल्या 3ऱ्या कसोटी सामन्यात 25 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. याआधीचे दोन्ही सामनेही न्यूझीलंडने बेंगळूर आणि पुणे येथे जिंकले होते. ही मालिका सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 ते 25 स्पर्धेचाही भाग असल्याने मालिकेच्या निकालाचा परिणाम पॉइंट्स टेबलवरही झालाय. बेळगाव शहर स्वच्छ ठेवण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना महापालिकेने वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी केले आहे. प्रभाग क्रमांक 27 मध्ये नगरसेवक साळुंखे यांच्या पुढाकाराने महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वितरण करण्यात आले. यावेळी दुबई येथील उद्योजक सोमनाथ पाटील, पीव्हीजी ग्रुपचे श्री प्रिन्स, नंदू कंगराळकर आदी उपस्थित होते. बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी यांच्या वतीने 19वे बेळगुंदी मराठी साहित्य संमेलन येत्या 2 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी अकादमीचे अध्यक्ष प्रकाश किणेकर होते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. भाऊराव काकतीकर, प्रदीप रायणाचे, नाना कंगराळकर, विलास हुबळीकर, विश्वनाथ चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. राज्यातील काँग्रेस सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ कायद्यामध्ये बदलवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. गत आठवड्यात विजापूर येथे बसवराज पाटील यत्नाळ यांनी आंदोलन छेडले होते. या विरोधात सोमवार दिनांक 4 रोजी रायबाग येथे निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. परिशिष्ट जाती व जमातीतील विविध समस्यांची सोडवणूक करण्यात यावी यासाठी बैठकीचे आयोजन तहसीलदार सभाभवनात करण्यात आले होते. यावेळी विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार SR गुंजे होते. यावेळी रायबाग येथील कामगार कार्यालयात सरकारकडून देण्यात आलेल्या कामगार किटमध्ये दुजाभाव करण्यात आलाय. काहींना किटचे वितरण करण्यात आलेले नाही, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. PSI यांच्या नावाने फेसबुक, इंस्टाग्रामवर बनावट खाते करून फसवणूक केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याचा प्रकार जमखंडी येथे घडला. जमखंडी शहर पोलीस ठाण्याचे PSI अनिल कुंभार यांच्या फोटोचा वापर करून 5 फेसबुक व 1 इंस्टाग्राम खाते उघडून राजकीय व्यक्तींना व महिलांना संदेश पाठवणे, गृहरक्षक दलाची नोकरी मिळवून देण्याचे सांगून पैसे उकळणे असे प्रकार घडत असल्याचे कळताच पोलिसांनी याचा तपास करून विजय कुमार बेरली राहणार अथनी याला मुंबई येथे अटक केली आहे. निपाणीसह परिसरात प्रकाशमय अशा दिव्यांचा उत्सव साजरा करण्यात येणारी दीपावली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दीपावली सणामध्ये सर्वच खरेदी विक्री व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. यंदा देखील 3.5 मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी करताना ग्राहकांनी दीपावली सणाचा मनसोक्त आनंद लुटला. शनिवारी संपूर्ण दिवसभर बाजारपेठेमध्ये मुहूर्ताच्या खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत होती. सोने, चांदी, गृहउपयोगी वस्तू, वाहन, त्याचबरोबर मोबाईल यासह विविध वस्तू खरेदी करण्याला ग्राहकांनी प्राधान्यक्रम दिला. या दिवसभराच्या मोठ्या आर्थिक उलाढालीतून व्यावसायिकांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.